नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर जिल्हा मध्यवर्तीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ॲड येऊन गेल्या आहेत, ज्यामध्ये परभणी DCC असेल, लातूर DCC असेल, त्यानंतर जळगाव जनता सहकारी आहे, पुणे जनता सहकारी आहे. या सगळ्या परीक्षांच्या जाहिरात येऊन गेलेल्या आहेत, ज्यासाठी तुमच्यापैकी खूप जणांनी फॉर्म अप्लाय केले असतील. त्याच धर्तीवर एक धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेची ॲड आलेली आहे, ज्यामध्ये क्लरिकल पदाच्या 50 जागांची ही ॲड आहे. यासाठी वयोमर्यादा काय आहे, फीस काय असेल, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला या पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. तर सगळ्यात महत्त्वाची ॲड जी आहे ती आपल्याला जिल्हा मध्यवर्तीची आहे. तर त्या जिल्हा मध्यवर्तीसाठी संकल्प 247 ॲपवर आपण ऑलरेडी एक कोर्स लॉन्च केलेला होता, ज्यामध्ये 2 वेगळ्या पॅटर्नवर जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या जेवढ्याही जिल्ह्यांच्या एक्झाम्स होतात त्या वेगळ्या 2 पॅटर्नवर होतात. एक ज्यामध्ये आपल्याला बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता या पेपरवर डिपेंड एक, या विषयांवर डिपेंडवर एक परीक्षा घेणारे काही जिल्हे आहेत. आणि काही जिल्ह्यांमध्ये जसं परभणी DCC असेल, लातूर असेल, यांना कंप्लीट IBPSच्या पॅटर्नवर क्वांट, LR, इंग्लिश, GA या 4च विषयावर त्या परीक्षा त्यांनी घेतलेल्या आहेत किंवा तशा घेण्यात येणार आहेत. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेची कोणतीही ॲड जरी आली तर त्याच्यात 2 वेगळे सेक्शन करून त्यामध्ये या विषयावर एक वेगळा कोर्स आणि जनरल बँकिंगचा जो क्वांट, LR, इंग्लिश, GAचा आहे तो एक वेगळा, असे दोन्ही सेक्शन एकाच बॅचमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. अशी एक बॅच आपल्याला अवेलेबल आहे आमच्या संकल्प 247 या ॲपवर. आपण संकल्प 247 ॲप डाउनलोड केलं की आपल्याला रेकॉर्डेड सेक्शनमध्ये ही बॅच अवेलेबल होऊन जाईल. आपण बघूया की नेमकं धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्तीच्या बाबतीत अजून काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिलेल्या आहेत. बघा, या संदर्भात एक PDF पब्लिश झालेली आहे ऑलरेडी, जी PDF आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनल म्हणजेच @ABD संकल्प याच्यावर आपण पोस्ट केलेली आहे. तिथं आपल्याला याच्यावर डिटेल पण वाचता येतील. पण यापैकी मी काही महत्त्वाचे मुद्दे इथं हायलाईट केलेले आहेत. बघा, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड धुळे यांची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये या बँकांच्या 50 लिपिक पदांसाठी म्हणजेच क्लरिकल पदासाठी ही भरती होणार आहे. आता यामध्ये महत्त्वाच्या ज्या इन्फॉर्मेशन असतील, ज्यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता, त्यानंतर वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा शुल्क, त्यानंतर ते कसं स्वीकारण्यात येणार आहे, परीक्षेची तारीख काय, सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, हे सगळा पार्ट त्यांनी त्यांच्या DN म्हणजे धुळे नंदुरबार dncc.bank.in या वेबसाईटवर पण आपल्याला दिलेले आहेत किंवा याच्या पुढेही त्यांचे ॲडमिट कार्ड वगैरे आपल्याला याच साईटवर बघायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अप्लाय करण्यासाठी 13 फेब्रुवारी म्हणजे आज ते 14 मार्च 2026 पर्यंत ऑलमोस्ट आपल्याला एका महिन्याचा वेळ दिलेला आहे. त्या एका महिन्यात आपण कधीही हे फॉर्म अप्लाय करू शकतो. पण बँकेकडे थेट तथा पोस्टामार्फत किंवा कुरिअरद्वारे आपल्याला जर अर्ज आपण पाठवले तर ते स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच सरळ फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आता या बाबतीत अजून काय डिटेल इन्फॉर्मेशन आहेत आपण पुढे एकदा बघून घेऊ. बघा, यामध्ये लिपिक पदासाठी खुल्ला प्रवर्ग जो आहे त्याला वयोमर्यादा जी दिलेली आहे ती 18 ते 38. सगळ्यात महत्त्वाचं, बँकिंगची तयारी करणारे जे विद्यार्थी IBPS POचं ज्यांचं जनरल कॅटेगरीला 30 इयर्स एज हे लिमिट आहे, त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना जर आपण या भागातून असाल तर आपल्याला बिलकुल 38 वयापर्यंत हा फॉर्म अप्लाय करता येतो. SC ST साठी आपल्याला 18 ते 43 पर्यंत हा फॉर्म अप्लाय करता येतो. SC ST OBC सगळेच कॅन्डिडेट. 50 जागांसाठीची ही ॲड आहे. याला शैक्षणिक अर्हता काय असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% गुणांसहित तो पास झालेला असला पाहिजे एक, आणि MSCIT किंवा संगणकीय तशी एखादी इक्विव्हॅलंट परीक्षा तो पास झालेला विद्यार्थी असला पाहिजे. म्हणजे MSCIT प्लस कोणत्याही ग्रॅज्युएशनचे 50% हे त्याचा क्रायटेरिया आहे. बरं, त्यामध्ये पण जर BCom झालेला विद्यार्थी असेल किंवा इंग्रजी मराठी यांची जर परीक्षा उत्तीर्ण झालेली, टायपिंग टेस्ट उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असेल तर त्यांना ते प्रिफरन्स देतील असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. बरं, पुढे यामध्ये अजून महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन काय आहेत, जे ऑलरेडी सांगितले की अर्ज भरण्याची तारीख 14 मार्च पर्यंत आहे. त्यानंतर डाउनलोड करण्याचं जे ॲडमिट कार्ड असेल, परीक्षा दिनांक असेल, निकाल दिनांक असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर मुलाखत असेल, हे सगळंच्या सगळं dncc.com.bank.in याच्यावर त्यांच्या ऑफिशियल साईटवर आपल्याला ते बघायला मिळणार आहे. जागा आरक्षण वाईज किती जागा आहेत, 50 कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, हे सगळं दिलेलं आहे इथं.
की सामान्य वर्गासाठी ओबीसी, एससी-बीसी हे सगळंच याच्यामध्ये एक तक्ता दिलेला आहे. पण टोटल 50 जागा आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे येत असताना अजून काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेल्या आहेत, ज्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी हे आपल्याला बिलकुल आवश्यक असेल हे दिलेलं आहे. जनरली IBPSच्या एक्झाममध्ये व्हॅलिडिटी तेवढं मॅटर करत नाही, पण या एक्झामसाठी धुळे नंदुरबार असल्यामुळे मे बी त्यांनी जेवढेही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना कंपल्सरी जात वैधता प्रमाणपत्र हे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. ओके, किंवा ते 6 महिन्याच्या आत तुम्हाला तिकडं सबमिट करायचं आहे सिलेक्शन झाल्यानंतर. ऑनलाईन परीक्षेचा शुल्क म्हणजे परीक्षा फीस किती असणार आहे, तर ओपनसाठी 825 आणि ऑनलाईन परीक्षेकरता राखीव प्रवर्ग जेवढे आहेत त्यांना 705 रुपये हे असणार आहे विथ GST. म्हणजे 825 जनरलसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी 705 रुपये हा पार्ट आहे याच्यात. हे नॉन रिफंडेबल असेल, याच्यात काही डाऊट नाही आहे. पुढे येत असताना अजून काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन यावर दिलेल्या आहेत भरपूर, पण कामाची इन्फॉर्मेशन मी याच्यामध्ये हायलाईट केलेली आहे. वेबसाईट वगैरे दिलेली आहे ऑलरेडी. जागा किती आहेत, किती टक्के पाहिजे हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. सध्याची वेतन श्रेणी जी असेल ती आपल्याला क्लिअर दिलेली आहे ह्याच्यामध्ये, पण याच्यात सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला पहिलं 1 वर्ष 15,000 रुपये महिना, 15,000 पर मंथ ही पेमेंट असणार आहे. बरं, ऑनलाईन परीक्षा जसं मी ऑलरेडी कोर्सच्या बाबतीत जे सांगितलं होतं की कोर्स जो आम्ही लॉन्च केला आहे त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत ॲक्च्युअल त्याच, जसं पुणे DCCची एक्झाम झाली होती त्या एक्झामच्याच धर्तीवर याच्यामध्ये आपल्याला गणित, इंग्रजी व्याकरण, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी म्हणजे सगळंच आहे. क्वांट, LR, इंग्लिश, GA, कम्प्युटर, इंग्रजी, ग्रामर, त्यानंतर सहकार आणि कृषी व अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था हे विषय जे की ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड आहेत. बरं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत या बाबतीत एक क्लिअर दिलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे या पदसंख्येच्या जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यात एकाच 3, एका जागेसाठी 3 म्हणजे सरळ 150 विद्यार्थी याच्यासाठी मुलाखतसाठी पात्र होणार आहेत. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला निकालानंतर पात्र उमेदवारांना हे त्यांच्या वेबसाईटवर जेही मूळ कागदपत्रे असतील ते तुम्हाला द्यावे लागतील, अनिवार्य आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. ज्यामध्ये कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजे इयत्ता 10वी 12वी पदवीधर पदव्युत्तर जे काही तुम्ही मेन्शन केलंय ते, जन्म तारखेचा पुरावा ज्यासाठी आपली TC असेल किंवा 10वीचं सर्टिफिकेट असेल ते चालून जाते, MSCIT, टॅली, ॲडव्हान्स टॅली कोणता कोर्स झाला असेल तर त्याचे सर्टिफिकेट असले पाहिजे, मराठी किंवा इंग्रजीचं तुमचं टायपिंग 30-40 झालं असेल तर ते, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते, डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यानंतर जे पण जातीचा उल्लेख वगैरे प्रमाणपत्रांचा उल्लेख तुम्ही केलेला असेल ते डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं सबमिट करणं गरजेचं असणार आहे. वाहन चालकाचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स जर त्यांच्या वेगळ्या पोस्ट असतील तर ते पण लागेल. पॅन कार्ड नाही, याच्यामध्ये आपण हे कन्सिडर करू शकता असं सांगितलं की पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट हे ते कन्सिडर करतील. जातीचं प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर हे असलं पाहिजे. नावात बदल असेल लग्नानंतरचं तर ते ॲफिडेव्हिट असलं पाहिजे आपल्याजवळ, किंवा राजपत्रित जे डॉक्युमेंट असेल ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मुलाखतीच्या बाबतीत क्लिअर दिलं आहे की मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुख्य कार्यालय धुळे येथे ती मुलाखत घेण्यात येईल. सदर मुलाखत 10 गुणांची असून त्यामध्ये 10 पैकी 5 हे देण्यात येतील, उर्वरित 5 हे वेगळे. ओके, 10 पैकी 5 गुण त्याचे आणि बाकीचे 5 गुण बघा आपल्याला म्हणजे मुलाखतीमध्ये कोणते मार्क, कोणत्या डॉक्युमेंटला किती मार्क आहेत हे पण याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. पदवी उत्तीर्ण असेल तर 1 कोणत्याही शाखेची, पदव्युत्तर असेल तर 1 असे 2 मार्क, JIB, CIB वगैरे हे ॲडव्हान्स तुमच्या परीक्षा उत्तीर्ण असाल तर 1 मार्क, कोणत्याही राष्ट्रीयकृत, खाजगी, व्यापारी, सहकारी बँकेत जर जॉबचा अनुभव असेल 1 वर्षाचा तर 1 मार्क एक्स्ट्रा तर तुम्हाला भेटेल. संगणकचा कोर्स कोणता झालेला असेल, MSCIT, टॅली, ॲडव्हान्स टॅली तर त्याचा 1 मार्क असेल. असे टोटल मार्क तुम्हाला डॉक्युमेंटचे पण मिळणार आहेत हे आपल्याला इथं दिलेलं आहे. नॉर्मलायझेशन होऊ शकते जर नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त आहेत, परीक्षांची लेवल वेगळी असेल तर ते नॉर्मलायझेशनचा पण मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेला आहे. बाकी अंतिम निवड कशी होणार आहे, उमेदवारांचे ऑनलाईन लेखी परीक्षेतील गुण, एकूण गुण 90 म्हणजे ह्या सगळ्या विषयावर 90 विषयाचा 90 मार्कचा पेपर आणि मुलाखतीचे टोटल 10 गुण, ज्यामध्ये 5 गुण जे आपल्याला डॉक्युमेंटसाठी आहेत ते आणि 5 जे आहेत ते ओरल जी तुमची मुलाखत होणार आहे त्याचे, असे टोटल बेरीज करून जर बघितली तर 100 मार्कपैकी तुमचा हा टोटल सिलेक्शनवाला क्रायटेरिया असणार आहे. बरं, त्यामध्ये आपल्याला
धुळे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. बघा, बाकी जिल्ह्यातील विद्यार्थी आजूबाजूचे नाशिक असतील किंवा कोणतेही ते अप्लाय करू शकतात, पण धुळे आणि नंदुरबारवाल्यांना तिथं प्रायोरिटी देण्यात येणार आहे. ओके. अंतिम यादी ही त्यांच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे. प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षासाठीचा असणार आहे, ज्यामध्ये क्लर्क पदासाठी 15,000 रुपये दरमहा हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अंतिम निवड म्हणजे 1 वर्षानंतर झालेल्या विद्यार्थ्यांना बँकमध्ये किमान 2 वर्ष सेवा करणे हमीपत्र देऊन, करारपत्र देऊन तुम्हाला ते 2 वर्ष तिथं जॉब करावा लागेल अंतिम निवड झाल्यानंतर, प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर. बाकी काही त्यांचे कॉल्स नंबर दिलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही 10 ते 6 कॉल करून त्यांच्याकडून काही सपोर्ट हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत, काही मदत लागत असेल, काही डाऊट असतील तर ते विचारू शकता. बाकी फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया वगैरे या सगळ्या जनरली जशा IBPSला जे डॉक्युमेंट लागतात तेच याच्यामध्ये आहेत. बाकी एक्स्ट्रा अजून काय आहे, ऑनलाईन अर्ज व परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत ही dndcc.bank.in या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच असणार आहे. ऑनलाईन पेमेंटनेच करायचं आहे, ज्याच्यात आपण जसं IBPSसाठी ऑनलाईन परीक्षेचं पेमेंट करतो तेच आहे. याच्यात ऑफलाईन फॉर्म देणे वगैरे तिथं बँकेत जमा करणे हा कुठलाही प्रकार त्यांच्यात ॲक्सेप्टेबल नाही आहे. 14 मार्च ही त्यांची शेवटची तारीख असणार आहे. ओके, एवढा हा महत्त्वाचा पार्ट आपल्याला या धुळे नंदुरबार जी ॲड आलेली होती त्यामध्ये दिलेला होता. त्या सगळ्या ॲडकडे आपण जसं ऑलरेडी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं प्रिपरेशन आपलं चालूच होतं, आपण धुळे नंदुरबार किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांचे रहिवासी असाल तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. वयवर्ष 38 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकतो. तर बिलकुल याच्यासाठी जो कोर्स पण आम्ही लॉन्च केलेला आहे, जो की संकल्प 247 ॲपवर ऑलरेडी या सगळ्या विषयांच्या व्हिडिओसहित PDF नोट्ससहित तो अवेलेबल आहे. तर तो कोर्स पण तुम्ही परचेस करू शकता, ज्यासाठी आपल्याला संकल्प 247 हे ॲप डाउनलोड करायचे. रेकॉर्डेड सेक्शनमध्ये आपल्याला हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बॅचेसच्या संदर्भात मिळणार आहे. व्हिडिओ हा तुमच्या जवळच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना जे स्पेसिफिक त्या एरियात राहतात, धुळे नंदुरबार या एरियात राहतात, त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की अशी अशी ॲड आहे ज्याला आपण अप्लाय करू शकतो. ओके. आणि एनी ग्रॅज्युएट असल्यामुळे 50% सगळ्यांनाच असतात, तर जेवढेही इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांनी हा फॉर्म अप्लाय केला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी बघितला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.